देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या योगायोगानं झालेल्या या भेटीला महत्त्व मिळण्याचं कारण आहे राज्यात पुन्हा सुरू झालेली ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंचे 14 आमदार फुटणार असल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केल्यानंतर या चर्चेला आणखी हवा मिळाली। राज्याच्या राजकारणात दिवसभर काय घडलं, कोण काय म्हणालं, बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवतात तेव्हा काय घडतं? त्यांच्या सहकाऱ्यांना विचाराल तर ते उत्तर देतील ऑपरेशन होतं। खरं वाटत नसेल तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणालेत ते ऐका। झालंय तसं होईल। थांबा थोडं थांबा। 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल। कधीपर्यंत बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता। हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। गुलाबरावांची ही प्रतिक्रिया होती राज्यात सुरू झालेल्या ऑपरेशन टायगर 3.0च्या चर्चांवर। 9 पैकी 6 खासदार फुटल्यानंतर आता विधानसभेतल्या आमदारांसाठी ऑपरेशन राबवलं जाईल अशी चर्चा रंगली आहे। आमदारांचा वेगळा गट करण्यासाठी ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांची गरज आहे। यातल्या 4 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। यातल्याच 12 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यासाठी तयार असल्याची माहिती ही एकनाथ शिंदे यांच्याच निकटवर्तीयांकडनं देण्यात आली आहे। अशात उर्वरित 2 आमदार हे तयार झालेत तर कोणत्याही क्षणी ऑपरेशन सुरू होईल असं देखील सांगितलं जात आहे। असं असताना ऑपरेशन करायची गरज नाही, आमदारांचीच इच्छा असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री करतात। ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत। त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365 पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील। परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही। ऑपरेशन 3 वगैरे करायची आवश्यकता नाही आहे। मानसिकता उबाठामध्ये आमदारांची सुद्धा किंवा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकांची सुद्धा थांबण्याची नाही आहे। ते स्वतःच आता आपण इथून बाहेर गेलं पाहिजे या मनस्थितीत आहेत। आम्हाला आता ऑपरेशन टायगर 3 करायची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यांनी जर आवाज दिला तर आम्ही त्याला निश्चित देऊ आणि ते जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतही करू। ठाकरे सेनेत तिसऱ्या मोठ्या फुटीची चर्चा रंगली असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली आहे। आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत। ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो। देवेंद्रला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले काय, असं ते करू शकतात। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची काय, मग ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं। अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे। आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच, आम्ही टायगर आहोत। मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल। रोहित पवार यांनीही भाजपला स्वबळावर लढण्यासाठी मतदारसंघ फेररचना करायची असल्यामुळे फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप केलाय। तर भाजपनं संजय राऊत आणि रोहित पवारांच्या टीकांना उत्तर देत महायुती एक दिलानं काम करत असल्याचा दावा केला। स्वतः अमित शहा साहेबच त्या बाबतीत बोलले होते, त्यामुळे वेगळं काय, अमित शहा साहेबांनी सांगितलेलं येत्या काळामध्ये आम्हाला फुगड्या नको, एकला चलो हा नारा आहे। त्यामुळे आता वापर या नेत्यांचा फक्त कशासाठी केला जातो, डिलिमिटेशन कायद्यासाठी। अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे एका सुरात एका दिलाने काम करतात। तुमच्यासारखी गटबाजी महायुतीमध्ये नाही। महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवूनच
देवा भाऊ दिवस रात्र काम करत असतात, तुमच्यासारखं घरामध्ये बसत नाही. ही गटबाजी आहे ना ती सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा. महायुती म्हणून अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे राष्ट्रप्रथम याच अजेंड्याखाली काम करतात. तुमच्यासारखं घर भरण्याचा अजेंडा आमचा नाही. बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना आणि मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ह्याच्यात अनेकदा फरक केला जातो की उद्धव ठाकरे कम्पेअर टू बाळासाहेब ठाकरे हे तेवढे आक्रमक नाहीये, परंतु तो त्यांचा चांगला गुण जरी आपण पकडला तरी देखील मग हा जो विस्कळीतपणा येतो त्याला तो बहुतेक आक्रमकपणा त्यांना आणावा लागेल किंवा तो त्याने आणलेला नसल्यामुळेच आज ही परिस्थिती होती आहे. फडणवीस अजितदादांचा सकाळचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड, नंतर राष्ट्रवादीतली फूट या तिन्ही महत्वाच्या घटना घडण्यापूर्वी संपूर्ण गुप्तता बाळगण्यात आली होती. आता मात्र थेट इशारे देऊन पद्धतशीरपणे पक्ष फोडले जात आहेत. विरोधी पक्ष अधिक कमकुवत झाल्याचं आणि सत्ताधाऱ्यांची भीड आणखी चेपली गेल्याचं हे लक्षण म्हणायचं का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.